मुंबई गोवा महामार्गावर कोलाडजवळ 11 ते 13 जुलै दरम्यान ब्लॉक असणार आहे। सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत वाहतूक बंद राहणार आहे। पर्यायी मार्गाने प्रवास करण्याची वाहन चालकांना विनंती करण्यात आलेली आहे। वाकण फाटा येथून भिसे खिंड रोहा कोलाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावरून आता प्रवास करता येईल। वाकण फाटा ते पाली निजामपूर आणि माणगाववरून वळवून आता मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करावा लागणार आहे। खोपोली पाली वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली कोलाड मार्गे प्रवास करता येईल। पर्यायी मार्ग कोणकोणते आहेत ते आपण पाहतोय। कोलाड मधून पाली मार्गे वाकण पाली खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ करता येईल। कोलाड मधून रवाळजे मार्गावरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल। गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोणते पर्यायी मार्ग आहेत ते आपण पाहतोय।